आळशी श्वेताचं लग्न मंगेश सोबत झालं. श्वेताचा लहान दीर राजवीर आपल्या वहिनीच्या आळशीपणाला खूप त्रासला होता. एक दिवस राजवीर बघतो की एवढ्या सकाळी सकाळी त्याची आई किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. राजवीर आईपाशी जाऊन आईला म्हणतो की आई, तू वहिनीला काम करायला का नाही सांगत? तू सकाळच्याला उठून सगळी कामं का करत असते आणि वहिनी 10-12 वाजेपर्यंत झोपून राहते, हे बरोबर आहे का? काय करणार बाळा? मग मी हे सगळं तुझ्या मोठ्या भावाला कळायला पाहिजे. त्याने स्वतःहून आपल्या बायकोला म्हणायला पाहिजे की आईला काम करू लागत जा म्हणून. अरे मी तर म्हणते की सगळं काम नाही केलं तरी चालेल, फक्त थोडी मला मदत केली तरी चालेल. मग आई, तू वहिनीला काहीच का डायरेक्ट बोलत नाही? अरे बाळा, मी बोलल्यावर घरात कलेश होईल. ठीक आहे आई, तू नाही बोलू शकत, परंतु मी मात्र आज वहिनीला बोलणारच. बघ बाळा, तुला कसं वाटते तसं कर. जर तू तुझ्या वहिनीच्या रूममध्ये चालला असेल तर हा एवढा चहा पण घेऊन जा, नाहीतर तुझी वहिनी उठणार नाही. राजवीर चहा घेऊन जातो आणि वहिनीला आवाज देतो की वहिनी, मी आतमध्ये येऊ का? आईने चहा पाठवला आहे. श्वेता म्हणाली, हा ये. अरे आज चहाला एवढा उशीर कसा काय झाला? मी तर किती वेळ झालं उठून बसली आहे. राजवीर आपल्या मोठ्या वहिनीला चहा देतो आणि म्हणतो की वहिनी, हे बरोबर नाही. आईला कमरेचा त्रास आहे, तरी पण ती लवकर उठून सगळे कामं करत आहे. तुम्ही वेळेवर उठून आईची जरा मदत करू लागत जा. आपल्या लहान दिराकडून ज्ञानाच्या गोष्टी मिळाल्यामुळे श्वेताला खूप राग येतो. काय बोलत आहेस तू राजवीर? तू लहान आहेस आणि लहान म्हणूनच या घरात राहा आणि सकाळी लवकर उठल्यावर काम केल्यावर मला त्रास होतो. मी तुझ्या आईला लग्न झाल्यावर 5-6 दिवसांनी सांगितलं होतं, तरी पण सासूबाई माझ्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कान भरत आहेत. मंगेश बाहेर वॉकिंग करत होता. आपल्या बायकोचा आवाज ऐकून तो पण खोलीत येतो. एवढा का आवाज लावला आहे तुम्ही दोघांनी? आणि तू राजवीर, तू वहिनीसोबत का भांडत आहे? हे काय बोलत आहे दादा तू? तू तर रूममध्ये पण नाही आणि तू कसं म्हणू शकतो की मी वहिनीला भांडत आहे? मी तर फक्त वहिनीला सांगत होतो की आपल्या बारक्या भावाचं बोलणं ऐकून मध्येच मंगेश म्हणाला की मला माहीत आहे राजवीर, तू आणि आई दोघे मिळून माझ्या बायकोला श्वेताला भांडण्याचं कारण शोधत आहात. तुम्ही दोघं, तू आणि आई, माझ्या बायकोबद्दल दिवसभर काही ना काही बोलतच असता. अरे दादा, हे काय बोलत आहे? आम्ही कुठे काय बोलतो? राजवीर बिचारा काय करणार होता? त्याला आपल्या आईचं हे दिवसभर काम करणं पण बघवत नव्हतं आणि घरात भांडणे पण त्याला आवडत नव्हती. तो नंतर काहीच बोलला नाही आणि तेथून रूमच्या बाहेर निघून जातो. असेच दिवस महिना निघून जातात, परंतु श्वेतामध्ये कोणताच बदल होत नाही. स्वतः कोणतंच काम करत नव्हते आणि कुणी काम करायला सांगितलं तर त्याच माणसावर ती पिसळत होती. एके दिवशी श्वेता आपल्या सासूला म्हणते की सासूबाई, आज माझ्या माहेरची माणसे येणार आहेत, त्यासाठी काहीतरी चांगलं बनवा. आणि संध्याकाळी श्वेताची बहीण सायली आणि श्वेताचे वडील फक्त दोघेच येतात. जेव्हा सायली श्वेतासोबत गप्पा मारत होती तेव्हा सायली म्हणाली की ताई, आंटी कुठे आहेत? त्या मला कुठेच दिसत नाहीत. अगं सायली, सासूबाई किचनमध्ये आहेत. तुला जर त्यांना भेटायचं असेल तर किचनमध्ये जाऊन भेट. त्यानंतर सायली किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये श्वेताच्या सासूबाई रेखाताई आणि राजवीर दोघेजण स्वयंपाक बनवत होते. ते दोघं स्वयंपाक बनवत आहेत हे पाहून सायली म्हणते की आंटी आणि राजवीर, तुम्ही दोघं का जेवण बनवत आहात? ताईने जेवण बनवलं नाही का? राजवीरच्या मनात श्वेताबद्दल जेवढा राग होता तो राग सगळा त्याने सायलीवर काढला. हे बघ सायली, देखावा करू नकोस. तुला माहीत आहे तुझी बहीण काहीच काम करत नाही.
इथं फक्त आमच्या डोक्याला त्रास देत आहे. आणि वरून आम्हाला तू म्हणत आहे की ताईने जेवण बनवलं नाही का? लग्नाच्या आधी काय गरज होती खोटं बोलायची की आमच्या ताईला खूप छान स्वयंपाक येतो, आमची ताई सगळी कामे करते. अरे राजवीर, मला खरंच माहीत नव्हतं की ताई इथं सासरे आल्यावर काम करत नाही. अगं काही नाही सायली बाळा, आता आम्हाला याची सवय झाली आहे. तू जाऊन आराम कर. मी एवढा स्वयंपाक झाला ना मग तुम्हाला जेवण वाढते. आणि तोपर्यंत श्वेता ओरडत येते की बाबाला येऊन 15 मिनिटे झाले तरी पण अजून चहा माझ्या वडिलांसाठी आणि बहिणीसाठी आला नाही. सायली रेखाताईला आणि राजवीरला म्हणते की तुम्ही दोघं साईडला सरका, मी सगळं बनवते. आंटी, तुम्हाला खूप घाम आला आहे. राजवीर, आंटीला घेऊन बाहेर जा, त्यांना त्रास होत आहे. काही नाही सायली बाळा, मला सवय आहे, मी करेल सगळं. काही नाही आंटी, मी आता काही दिवस इथेच राहणार आहे, त्यामुळे मी बनवते सगळं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. राजवीर म्हणतो की मला माफ कर सायली, मी विनाकारण तुझ्यावर चिडलो. इट्स ओके राजवीर. आणि रेखाताई मग ते दोघे बाहेर जातात. वयस्कर सासू किचनमध्ये एवढ्या गरमीमध्ये जेवण बनवत आहे आणि तू खुशाल बसली आहे. श्वेता काहीच बोलत नाही, फक्त शांत बसते. तिचे वडील म्हणतात की हे काय ऐकत आहे श्वेता? तू सासरी काहीच काम करत नाही. पण मध्येच रेखाताई म्हणतात की जेवण थंड होत आहे, जेवण करा. हे सगळं ऐकल्यानंतर राजवीरला सायली आवडू लागते. तो मनातल्या मनात विचार करतो की ही सायली श्वेता वहिनीपेक्षा किती वेगळी आहे आणि ही माझ्या आईची किती काळजी करत आहे. राजवीर सायलीच्या हातचे जेवण खातो आणि म्हणतो की वाव, सायली खूप छान भाजी बनवली आहे. सायली हसून थँक्यू म्हणते. आणि काही दिवस सायली श्वेताच्या घरी राहते आणि हळूहळू सायली आणि राजवीरची दोस्ती होते. त्या दोघांची आवड निवड सारखी असते आणि त्या दोस्तीचं रूपांतर प्रेमात होतं. ते दोघं एकमेकांना पसंत करू लागतात. एक दिवस सायली मोठ्याने सगळ्यांना बोलावते आणि म्हणते की आज संध्याकाळचा चहा मी गार्डनमध्ये अरेंज केला आहे, त्यामुळे तिथं जाऊन आपण सगळे एन्जॉय करून चहा पिऊ. राजवीर, रेखाताई आणि सायली सगळे मिळून चहा पित असतात आणि तिथं मंगेश येतो आणि मंगेश म्हणतो की किती छान, तुम्ही सगळे एकत्र चहा पित आहात. मी पण आज इथे चहा पिणार. हां दाजी या ना, असे म्हणून मंगेश पण त्यांच्याबरोबर चहा प्यायला बसतो. परंतु तिथं श्वेता येत नाही. रेखाताई म्हणतात की सायली बाळा, तुझ्या बहिणीला चहा दिला की नाही? नाही आई, श्वेताताई येईल की चहा पिण्यासाठी इकडे. परंतु श्वेता काही येत नाही. नंतर सायली जाऊन आपल्या बहिणीला चहा देते. 1-2 दिवसांनी सगळे एकत्र पाहून राजवीर सगळ्यांना सांगतो की मला सायली आवडते, मी तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि सायलीला पण मी आवडतो. हे ऐकून रेखाताईंना खूप आनंद होतो. श्वेता पण खूप खुश होते की आपली बहीण आपल्यासोबतच या घरात राहणार आहे. दोन्ही पण घरातल्यांना पसंती पडते आणि 2 महिन्यानंतर सायली आणि राजवीरचं लग्न होतं. लग्नानंतर सायली सकाळच्या वेळी रेखाताईंना चहा आणि नाश्ता स्वतः बनवून देते आणि घरातली सगळी कामं पण सायलीच करते. ती आता सासूबाईला कोणत्याच कामाला हात लावून देत नाही. सायली बघते की अजून पण तिची श्वेताताई लवकर उठून काम करत नाही. मग ती विचार करते की काहीतरी करून ताईला वठणीवर आणावं लागेल. एके दिवशी सकाळी सायली थंड चहा आणि थंड नाश्ता घेऊन तिच्या बहिणीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की हे घे तुझा चहा आणि नाश्ता. आम्ही सगळ्यांनी किती वेळ झाला नाश्ता केला आहे. तू एकटीच राहिली होती, त्यामुळे तुझ्यासाठी आणला आहे. हे बघ सायली, आता तू या घरात आली आहे, त्यामुळे ही चांगलीच गोष्ट आहे. पण हे विसरू नको की मी तुझी मोठी बहीण आहे. आणि हे बघ, आपली सासूबाई पूर्ण दिवस कंबर दुखण्याचा बहाणा करते
विचार कर, आपण दोघी यायच्या आधी घरातील सगळी कामं तर त्याच करत होत्या ना. मग त्यांची कंबर आता कशी काय दुखते? ताई, तू त्यांच्याविषयी नको काळजी करू, तू आपला आराम कर. हे बघ ताई, मी आईच्या आधी आई सगळं घरातल्या काम करत होत्या, परंतु आता मी घरातलं सगळं काम करत आहे. पण एक अडचण आहे ताई, मला दाजींचा टिफिन पॅक करून द्यायला लागतो आणि नंतर आईला आणि राजवीरला सुद्धा मला नाश्ता द्यावा लागतो. आणि तोपर्यंत काय होतं ना की तुझा चहा आणि तुझा नाश्ता थंड होतं. एवढं बोलून सायली तेथून निघून जाते. दुपारच्या वेळेला सुद्धा श्वेता आपल्या बहिणीला जेवण मागते, तर सायली म्हणते की अगं ताई, तू बेडरूममध्येच बसते, त्यामुळे आम्हाला तुझं ध्यानच आलं नाही. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, आता काहीच शिल्लक नाही. ताई, तू तुझ्यापुरतं काहीतरी करून खा, जेवण तर आता संपलं आहे. सायलीचं लग्न व्हायच्या आधी सासूबाई तिच्या हातात गरम गरम जेवण देत होत्या, परंतु आता ती उपाशी राहू लागली. कधी कधी जेवण मिळत होतं, ते पण थंड होतं. एक दिवस राजवीर आपल्या बायकोला सायलीला म्हणतो की सायली, तुला मानलं बघ. अगं, ज्या वहिनीला किचनचा रस्ता माहीत नव्हता, ती वहिनी काल दुपारी जेवण गरम करून खात होती. अरे राजवीर, आता तर सुरुवात आहे, नंतर बघ मी ताईला स्वतःच्या हाताने जेवण बनवायला लावणार आहे. आणि राजवीर प्रेमाने आपल्या बायकोला मिठीत घेतो आणि लाडात येऊन म्हणतो की तू आल्यापासून माझ्या आणि आईच्या आयुष्यात खूप सुखाचे दिवस आले आहेत. एक दिवस मंगेश सायलीला म्हणतो की सायली, तुझ्या हातचं जेवण एवढं भारी लागतं ना, किती छान तू स्वयंपाक बनवते. आज तर मज्जाच आली. माझा भाऊ राजवीर खूप भाग्यवान आहे, त्याला त्याच्या बायकोच्या हातचं जेवण खायला भेटत आहे. आणि एक मी आहे, मला तर माझ्या बायकोच्या हातचा साधा चहा सुद्धा भेटत नाही. आणि सायली, तू उद्या तुझ्या माहेरी चालली आहे, तर मग आम्हाला एवढं छान जेवण कोण बनवून देणार? एवढं म्हणून जेवण झाल्यानंतर मंगेश निघून जातो. हे सगळं बोलणं श्वेताने ऐकलं होतं. श्वेता विचार करते की सायलीच्या अगोदर हे घर माझं होतं, परंतु सायलीला जेवण तर मी शिकवलं आहे आणि हे उद्या सगळ्यांना कळेल की सायलीला एवढं छान जेवण बनवायला तिच्या मोठ्या बहिणीने शिकवलं आहे. उद्या मी बनवून दाखवते की ह्याच्यापेक्षा पण छान जेवण कसं बनवतात. दुसऱ्या दिवशी श्वेता सकाळी सकाळी किचनमध्ये जाते. तिच्या सासूबाई तिला बघून म्हणतात की श्वेता, आज तू किचनमध्ये? आई, आज मी सगळा स्वयंपाक बनवणार आहे, तुम्ही बसा, तुम्ही मला हा लसूण फक्त सोलून द्या. आणि सासूबाई आपल्या सुनेमध्ये झालेला बदल पाहून खुश होतात. नंतर जेवणाच्या टायमाला जेवताना राजवीर आपल्या आईला म्हणतो की आई, किती छान जेवण बनवलं आहे तू आज. हे तर जेवण सायलीच्या स्वयंपाकापेक्षा पण कितीतरी पटीने छान आहे. अरे राजवीर बाळा, मी नाही बनवला स्वयंपाक, हा स्वयंपाक श्वेताने बनवला आहे. अरे वा वहिनी, तुम्ही बनवला आहे, खूप छान, मला खूप आवडलं. आणि हे घ्या माझ्याकडून, तुम्ही पहिल्यांदा जेवण बनवल्यामुळे तुमचं गिफ्ट. आणि राजवीरने आपल्या पॉकेटमधून 5,000 रुपये काढून आपल्या मोठ्या बहिणीच्या हातात देतो. हे पाहून श्वेताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आपल्या सासूला आणि लहान दिराला म्हणते की मला माफ करा, मला आता समजले आहे की खरा आनंद आपल्या परिवारासोबत आहे. आई, आम्ही दोघी बहिणी मिळून घरातली सगळी कामे करत जाईल. तुम्ही आजपासून कोणतंच काम करायचं नाही. आज मला स्वयंपाक करून खूप आनंद झाला आणि आपल्या जेवणाची तारीफ केल्यानंतर तर मला अजूनच आनंद झाला. हे ऐकून सगळेच खुश होतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.